छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, पुन्हा तुरुंगात जावं लागणार। मनोज जरांगेंना नडायला आणि कोर्टाने घेरायला टायमिंग एकच साधला। जुना विषय कोर्टानेच बाहेर काढला। हायकोर्टाने क्लोज केलेलं मॅटर विशेष न्यायालयाने बाहेर काढलं। राजकीय हालचालींचा अंदाज घ्या, भुजबळ पुन्हा राजकारणातून गायब दिसतील। नेमकं घडलंय का? छगन भुजबळ यांची जेलवारी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडला। शरद पवारांसोबत ते सत्तेत राहिले। सत्तेत आल्यानंतर मंत्रिपदही त्यांना देण्यात आलं। मात्र अजित पवारांनी जसं बंड केलं तसं छगन भुजबळांनी अजित पवारांना साथ देणं सोपं समजलं। मूळ म्हणजे छगन भुजबळांचे जुने मॅटर पुन्हा बाहेर येऊ नये, त्यामुळे सत्तेत राहणं छगन भुजबळांची मजबुरी होती किंवा मग लालसा होती असं म्हटलं जात होतं। मात्र आता जे जुनं मॅटर हायकोर्टानेच क्लोज केलं होतं ते मॅटर पुन्हा बाहेर निघताना दिसतंय। एकीकडे छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंच्या विरोधात आणि सरकारने हैदराबाद गॅझेटर संदर्भात काढलेल्या GRच्या विरोधात एल्गार पुकारलाय। ठिकठिकाणी आंदोलनं, मोर्चा, सभा आणि येत्या आंदोलनांची दिशा सुद्धा छगन भुजबळांच्या नेतृत्वात ठरवली जात असताना आता छगन भुजबळांना कोर्टाने दणका दिलाय असं दिसून येतंय। राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांना हा मोठा धक्का मानला जातोय। भुजबळांविरोधातील 2021चं बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले। राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांना इथून पुढचा काळ सोपा नसणार आहे। दरम्यान 2021चं बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिलेत। याआधीचा खटला रद्द करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता। मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेश मेरिटवर नसून केवळ तांत्रिक मुद्द्यांवर असल्याचं विशेष न्यायालयाने स्पष्ट केलंय। त्यामुळे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 ऑक्टोबरला होणार आहे। मुंबई आणि नाशिक येथील बेनामी मालमत्ता प्रकरणी भुजबळ कुटुंबियांविरुद्ध आयकर विभागाने 2021 मध्ये कारवाई सुरू केली होती। या प्रकरणी विशेष न्यायालयाने छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना समन्स बजावलं होतं। मात्र सत्र न्यायालयाच्या आदेशाला भुजबळ कुटुंबियांनीच उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये उच्च न्यायालयाने खटला रद्द करण्याचे आदेश दिले होते। मात्र मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेश मेरिटवर नसून केवळ तांत्रिक मुद्द्यांवर आधारित असल्याचं म्हणत विशेष न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिलेत। खासदार आमदारांच्या प्रकरणासाठी असलेलं विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी खटला पुन्हा सुरू करण्याचे आदेश देताना म्हटलंय की उच्च न्यायालयाने खटला रद्द करताना या प्रकरणातील तथ्य किंवा खटल्याच्या गुणवत्तेचा विचार केला नाही। उच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवलोकन केल्यानंतर खटला रद्द करण्याचा निर्णय केवळ तांत्रिक आधारावरती देण्यात आला होता। आता विशेष न्यायालयाने पुढे म्हटलंय की उच्च न्यायालयाने अभियोक्त्यांना त्यांची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्यास कार्यवाही पुन्हा सुरू करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे। त्यात म्हटलं आहे हा खटला केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वसूचनेच्या आधारावर रद्द करण्यात आला होता, गुणवत्तेच्या आधारावर नाही। त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने पूर्वसूचना स्वीकारली आहे। त्यामुळे उच्च न्यायालयाचा पूर्वीचा निर्णय रद्द करण्यात आला असून आता हा खटला पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आलेत। दरम्यान छगन भुजबळ यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकांअगोदर मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरोधात भूमिका घेतली होती। महाराष्ट्रभर रान पेटवलं होतं। मनोज जरांगेंच्या विरोधात स्टेटमेंट केले होते। त्याचा परिवर्तन असं झालं की छगन भुजबळांना 2024 नंतर आलेल्या महायुतीच्या सरकारच्या सत्तेत मंत्रिपदासाठी स्थान मिळालं नाही। नंतर धनंजय मुंडे गेल्यानंतर सुद्धा छगन भुजबळांना घ्यायचं की नाही याबाबत निर्णय अजित पवारांनी नाही तर देवेंद्र फडणवीसांनी घेतला असल्याच्या चर्चा आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनीच त्यांना पुन्हा मंत्रिपदी बसवलंय अशाही चर्चा होऊ लागल्या होत्या। दरम्यान आता पुन्हा एकदा ते मंत्रिपदावर आल्यानंतर जुनं प्रकरण त्यांचं बाहेर येतंय आणि त्यामुळे या सगळ्या मागे नेमकं गेम कुणाचा होणार आणि कसा होणार हे पाहावं लागणार आहे। भुजबळांना तारेवरची कसरत तर करावी लागणार, एवढं मात्र नक्की। या विषयाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।